लेखक डॉक्टर मारुती कसाब सर यांचे लहान मामा कैलासवासी कस्तुरबा विठोबा घोडे यांचे नुकतेच निधन झाले. डॉक्टर मारुती कसाब सर यांच्या लहानपणीच्या मामाबरोबरच्या आठवणी त्यांनी या लेखामध्ये सांगितल्या आहे. माझ्या लहानपणी प्रत्येक दिवाळीला मामा माझ्या मायला न्यायला मोराळी होऊन यायचा. गावापासून शिलोपर्यंत 3 कोस पायी पायी जावं लागायचं. मला मामा खांद्यावर बसून घ्यायचा. मामाच्या खांद्यावर बसून पहिल्यांदाच मी माझ्या गावाचं शिवार पाहिलं. खांदे दुखू लागले की मामा मला पाटकुळी घ्यायचा, पण मला पायी पायी चालू दिलेलं आठवत नाही. लय लाड करायचा माझा मामा. सेलोहून एसटीने आम्ही देवगाव फाट्यापर्यंत जायचं. तिथून पुन्हा आमची पायी गाडी सुरू. माळकिनी, बोरकिनी, आंबोडा असं करत करत रात्री उशीर आम्ही पांगरीला पोहोचायचो. दिवस मावळाच्या आत घरी पोहोचावं म्हणून माझी माय आणि मामा खूप कोशिश करायची. जसजसा दिवस मावळतीकडे झुकू लागायचा तसतशी त्यांची काळजी वाढायची. पांड वाढवून जवळजवळ ते पळायचेच. मी मात्र खांद्यावर किंवा पाटकोळीवर बसलेला. कधी कधी अंधार पडल्यावर आम्हाला रानभुलही व्हायचं, चकवा व्हायचा. एखादा कुत्रा अचानक पुढे यायचा आणि गायब व्हायचं, किंवा एखादी लमाणी दिसायची आणि गायब व्हायची. जवळून खेटून कोल्हे पळायचे. कधी कधी माणूस रात्रभर फिरत राहायचं, पण त्याला गाव सापडायचं नाही. असं हे रानभूल होऊ नये याची आम्ही काळजी घ्यायचो. आधीच डोंगर भाग, प्रचंड झाडी, त्यात आडरानातून गेलेले पाऊलवाट. दिवाळीच्या दिवसात तर सर्व शिवार हिरवागार असायचा. तुरी, कापसं, बाजरी अशी डोक्या एवढाली वाढलेली पिकं असायची. त्या उभ्या पिकातून चालताना, खळखळ वाहणाऱ्या ओढ्या खोड्यातून जाताना खूप भीती वाटायची. पण माझ्या मामाला आणि मायला तो रस्ता ओळखीचा होता, त्यामुळं त्यांना फारसं काही वाटत नव्हतं. पण मी फार घाबरायचो. रात्री उशीर आम्ही घरी पोहोचलो की माझ्या दोन्ही मावश्या धावतच यायच्या. मोठी सुमन मावशी आणि लहानी शांता मावशी. दोघी मारू मारू म्हणत माझी खूप माया करायच्या. मला कुठं ठेवू कुठं नाही करायच्या. मोठा मामा आणि लहान मामा दोघंही वायली राहत होते. मोठ्या मामाचं माळवद होतं, तर लहान्या मामाचं 4-5 पत्र्याचं घर आणि पुढं एक झोपडं. आमचा मोठा मामा लय तांबीस, मला त्याची भीतीच वाटायची. आणि लहान मामा लय मायाळू, त्याच्या बोलण्यात लय गोडवा होता. मोठा मामा तळ्याच्या कामावर मुकादमकी करायचा, तर लहान मामा मिळेल ते काम करायचा. लहान्या मामाच्या घरी शेळ्या होत्या. मी 4थी पास झाल्यावर मामाच्या गावाला शिकायला जायचं ठरलं, कारण माझ्या गावात 5वीची शाळा नव्हती आणि जिथे शाळा होती ती शेलू माझ्या गावावरून 3 कोस होती. तेवढ्या बारक्या वयात मला शेलूला दररोज पायी पायी जाणं शक्य नव्हतं, म्हणून माझं पांगरीला शिकायला जाणं निश्चित झालं होतं. लहान्या मामासोबत मला राहता येईल म्हणून मीही ते कबूल केलं होतं. 5वीचं एकच वर्ष मी मामासोबत पांगरीला राहिलो, पण ते एका वर्षानंच माझं आयुष्य बदलून टाकलं. या काळात सुट्टीच्या दिवशी मी मामासोबत शेळ्या सांभाळायला रानात जायचो. खूप दूरच्या शिवारात आम्ही फिरून यायचो. मला तो डोंगर भाग खूप आवडायचा. आमच्या भागात लिंब, बोरी, बाभळी, आंबे, जांभळं एवढी झाडं होती. तर त्या डोंगरात नाना प्रकारची झाडं झुडपं होती. ते सगळं माळरान होतं. आमच्या भागातल्या वावरात दगड गोटा शोधूनही सापडत नव्हता, तर तिकडे वावरात दगडच दगड, गोटेच गोटे, उंच डोंगर आणि त्या खोल दऱ्या मला फार आवडायच्या. मामासोबत मी बिबीची फुलं खायचो, शेळीच्या दुधात चुरून भाकर खायचो, चारं, बोरं, कारं असं सारं खायचो. गावच्या आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यासोबत मामाचे संबंध खूप चांगले होते, त्यामुळे शेळ्या चरायला कोणीच काही म्हणत नव्हतं. गावाच्या बाजूला 2 तांडे होते. त्या दोन्ही तांड्यावर माझे दोन्ही आजोबा जात असत. त्यामुळे मुंगळा नायकाचा नातू आणि विठा नायकाचा नातू अशी माझी ओळख त्या दोन्ही तांड्यावर होती. कधीमध्ये मामा तांड्यावर जाऊन अस्सल गावरान मोहाचे घेऊन यायचा. कधीतरी घोटभर मलाही द्यायचा. अशी आमची मामा भाच्याची जोडी जमली होती. माझ्या दोन्ही मामाला वावरं होती. त्या वावराचा मला लई अभिमान वाटायचा. मामाच्या वावरात फक्त बाजरं यायची, हलकी लाल तांबडी खडकाळ जमीन. मामानं आऊत धरलं की मीही मामासोबत मागं हिंडायचो. पुढं मामाच्या गावचे शिक्षण संपवून मी गावाकडे आलो.
सेलूला शिकायला जाऊ लागलो. मग हळूहळू दिवाळीला जाणं कमी झालं. मला 4 भावंडं झाली होती. माईचं दिवाळीला जाणं जवळजवळ बंदच झालं होतं. तरीही मामा मात्र शेतातला वानवळा घेऊन नेहमीच आमच्या घरी यायचा. कधी कधी आषाढ महिन्यात देवीच्या सणाला आम्ही जायचो आणि दसऱ्यामध्ये मंठ्याच्या आईला तेवढेच कधी मधी जाणं व्हायचं. नंतर मी औरंगाबादला शिकायला गेलो. शिकण्याच्या नादामध्ये आजोळ तुटत गेलं. दरम्यान पोटा पाण्यासाठी मोठा मामा मुंबईला आणि लहान मामा नाशिकला गेला. त्यांची दोन्ही पोरं नाशिकमध्येच राहू लागली. मोठ्या मामाच्या एकुलती एक मुलीचं लग्न झालं होतं. दरम्यान तोही वारला. त्यानंतर आईचं माहेरपण एकट्या लहान्या मामानं केलं. तिला कधी भावाची उणीव जाणू दिली नाही. मामाला नातवंड झाली, पण बहिणीवरचं त्याचं प्रेम तसोवरही कमी झालं नाही. आमच्या घरी लग्न कार्यात मामा आहेर घेऊन हजरच राहायचा. माझ्या शिक्षणाचा त्याला खूप गर्व होता. एकदा त्याला भेटायला मी नाशिकला गेलो तर त्याने मला चक्क कोटच घेऊन दिला. माझा भाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसला पाहिजे अशी त्याची जिद्द होती. त्याची गरिबी होती, मात्र मनानं तो खूप श्रीमंत होता. दोन्ही मुलं शिकले नाहीत म्हणून तो नाराज होता, पण इलाज नव्हता. मुलांच्या संसाराला शेवटपर्यंत तो हातभार लावतच होता. गेल्या वर्षी आमची धाकटी मामी वारली. तेव्हापासून मात्र तो पूर्ण खचला होता. मागच्याच महिन्यात अंगावरून वारं गेलं म्हणून तो आजारी पडला. गेल्या आठवड्यात त्याला भेटायला गेलो तेव्हा तो खूपच थकून गेला होता. तुझी मामी मला सारखं बोलावते असं तो म्हणत होता. दवाखान्याची सोय करून मी परत नोकरीच्या गावी आलो. दरम्यान आई, बहीण, भाऊ आणि माझे वडील त्याला परवाच भेटून आले होते. मी आता बरा झालोय, व्यवस्थित जेवण जातंय असं त्याने सांगितलं होतं. माझा रोजचा संपर्क सुरू होता आणि आज अचानक सकाळीच मामा गेल्याची वार्ता आली. क्षणभर मी गांगरून गेलो. मला काहीच कळत नव्हतं. पत्नीला सोबत घेऊन मामाच्या गावाकडे निघालो. सकाळच्या चहानंतर मामाला अटॅक आला आणि जागेवरच तो गेला अशी माहिती प्रवासात मिळाली. प्रवासाच्या 5-6 तासात मला सर्व आठवत गेलं. मामासोबतचे दिवस,